नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। हिवाळा सुरू झाला की आपल्याला शरीराला ऊर्जा देईल, ताकद देईल, इम्युनिटी वाढवेल असं काहीतरी घरगुती आणि पारंपरिक खायची इच्छा होते। आणि या सगळ्यांचा राजा म्हणजे हिवाळा स्पेशल ड्रायफ्रूटचे लाडू। आज आपण खूप पौष्टिक, ऊर्जा वाढवणारे आणि हिवाळ्यात खास करून खाल्ले जाणारे ड्रायफ्रूट्स आणि डिंकाचे लाडू बनवणार आहोत, आणि तेही एकदम घरगुती, हेल्दी आणि चविष्ट। चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 किलो खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर 1 किलो खारीक घेतलेली आहे। खोबरं आपल्याला असं काळ्या पाठीचं घ्यायचं आहे, पांढरशुभ्र असं। त्यानंतर खारीक मी जी लाल खारीक असते ती घेतलेली आहे, म्हणजे खारका 2 प्रकारच्या असतात, एक पिवळी आणि एक लाल। लाल खारीक आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर मी इथं अर्धा किलो काजू, अर्धा किलो बदाम आणि अर्धा किलो बनारसी साखर घेतलेली आहे। त्यानंतर 100 ग्रॅम मी इथं डिंक घेतलेला आहे आणि 1 पाव किलो इथं मी गोडंबी घेतलेली आहे। आता सर्वात अगोदर आपण खारीकमधल्या ज्या बिया असतात त्या काढून घेऊया। आता खलबत्त्यामध्ये अशी कुटून मी यामधल्या बिया आणि जे देठाला जी फूल असतं ते फूल काढून घ्यायचं आहे, आणि असे मोठे मोठे तुकडे या खारीकचे करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता सर्व खारीक मी फोडून घेतलेली आहे, आणि खोबरेसुद्धा असं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये मी कट करून घेतलेलं आहे, कारण हे गिरणीमधून दळून आणायचं आहे, त्यामुळे मी असं थोड्या मोठ्या मोठ्या तुकड्याचे बनवलेले आहेत। आणि आता हे गिरणीमधून दळून आणलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता प्रत्येक वेळेस मी लाडू बनवताना मिक्सरमधूनच फिरवत असते, पण यावेळेस हे गिरणीमधून दळून आणलेलं आहे। खारीक आणि खोबरं दोन्ही एकत्रच दळून आणलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला हे काजू आणि बदाम बारीक करून घ्यायचे आहे। अगोदर मी काजू बारीक करून घेते, मिक्सरला मी अगोदर काजू बारीक करून घेतलेले आहे। आता इथं बारीक करताना जास्त बारीक करायचे नाही, थोडे जाडसरच ठेवायचे, कारण हे परत मी नंतर एकदा हे मिक्सरला फिरवणार आहे, त्यामुळे मी आता थोडे जाडसरच काढून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता यामध्ये असे तुकडे राहिलेले आहेत, म्हणजे थोडे जाडसरच मी हे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे। आता आपण बदामसुद्धा बारीक करून घेऊया। आता मी बदामसुद्धा मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे। आता सर्व बदाम मी अशी बारीक करून घेते। त्यानंतर आता गोडंबी बारीक करून घ्यायची आहे। आता आपल्याला अगोदर डिंक तळून घ्यायचं आहे, त्यासाठी कढईमध्ये मी 2 चम्मच तूप घातलं। आता इथं तुम्ही तुपाऐवजी तेलामध्ये सुद्धा हा डिंक तळून घेतला तरी चालेल, पण मी तुपामध्ये तळून घेते। आता थोडंसं तूप गरम होऊ द्यायचं, त्यानंतर यामध्ये डिंक घालायचं आणि मंद गॅसवरती मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे। आता सर्व डिंक मी अशाच पद्धतीने तळून घेते। त्यानंतर आता हा डिंक मी मिक्सरला फिरवून घेते। तुम्ही हाताने असं बारीक करून लाडूमध्ये घातला तरी सुद्धा चालते, पण मी असा मिक्सरला बारीक करून घेते। तुम्ही पाहू शकता असा मिक्सरला मी फिरवून घेतलेला आहे। आता हा आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवूया। आता आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया, त्यासाठी मी अशी जाड बुडाची कढई घेतलेली आहे। अगोदर आपण खारीक आणि खोबरं जे घेतलेलं आहे ते भाजून घेऊया। हे तूप न घालताच भाजून घेते मी। अगोदर सुरुवातीला थोडी मोठी गॅस ठेवायची, आणि नंतर मंद गॅसवरती आपल्याला मस्त खमंग होईपर्यंत हे खारीक आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असा लालसर बदामी रंग आलेला आहे। अगदी 3 ते 4 मिनिट मी हे भाजून घेतलेलं आहे मंद गॅसवरती। आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला जे राहिलेलं आहे खारीक आणि खोबरं ते असंच भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची, त्यानंतर मंद गॅसवरती मस्त खमंग असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता आपल्याला कढईमध्ये 1 चम्मच साजूक तूप घालायचं आहे। त्यानंतर आता आपण अगोदर काजूची जी पावडर बनवून घेतलेली आहे ती भाजून घेऊया। तुपामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची, आणि मंद गॅसवरती अगदी 3 ते 4 मिनिट आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता हे सर्व ड्रायफ्रूट्स भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे। मंद गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे मस्त आतपर्यंतच खमंग असे हे भाजल्या जातात। तुम्ही पाहू शकता मस्त खमंग अशी ही काजूची पावडर आपण भाजून घेतलेली आहे तुपामध्ये। आता ही जे आपण खारीक आणि खोबरं काढून घेतलेलं आहे त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आता त्यानंतर राहिलेली जी काजूची पावडर आहे ती सुद्धा अशाच पद्धतीने मी भाजून घेते। अगोदर 1 चम्मच तूप घातलं, त्यानंतर त्यामध्ये काजूची पावडर घातली, आणि मंद गॅसवरती अगदी 3 ते 4 मिनिट मी ही मस्त अशी परतून घेतलेली आहे।
आता हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायची आहे। आता त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला आणखी 1 चम्मच तूप घालायचं आहे आणि आता आपण जी बदामची पावडर करून घेतलेली आहे ती भाजून घेऊया। मंद गॅसवरती आपल्याला ही बदामची पावडर सुद्धा भाजून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मस्त खमंग अशी आपली बदामची जी पावडर आहे ती सुद्धा भाजून घेतलेली आहे। आता ही सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे। जी आपण काजू आणि खारीक खोबरं काढून घेतलेलं आहे त्यामध्येच काढायची आहे, म्हणजे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला एकत्रच काढून घ्यायचे आहेत। त्याच कढईमध्ये आपल्याला आणखी 1 चम्मच तूप घालायचं आहे आणि राहिलेली जी बदामची पावडर आहे ती सुद्धा भाजून घ्यायची आहे। अगदी 3 ते 4 मिनिट मंद गॅसवरती मी भाजून घेतली। त्यानंतर आता आपल्याला सर्वात शेवटी गोडंबी भाजून घ्यायची आहे। त्यासाठी कढईमध्ये परत 1 चम्मच तूप घातलं आणि त्यामध्ये आपण जी गोडंबी बारीक करून घेतलेली आहे ती घालायची आणि ही सुद्धा मस्त मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता इथं तुम्ही गोडंबी स्किप सुद्धा करू शकता, म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालते। मस्त खमंग अशी मी गोडंबी भाजून घेतलेली आहे। आता ही गोडंबी सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर तळून घेतलेला आणि मिक्सरला फिरून घेतलेला डिंक यामध्ये घालायचा आहे आणि आता हे आपल्याला उलथण्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सारण खूप गरम आहे त्यामुळे उलथण्यानेच असं मिक्स करून घ्यायचं। आता हे सारण आपल्याला असं मिक्स करून थंड करून घ्यायचं आहे। आता थंड झाल्यानंतर तुम्ही यामध्ये तूप घालून असे जाडसर सुद्धा याचे लाडू बनवून घेऊ शकता, पण आमच्या घरामध्ये थोडे बारीक सारणाचे लाडू आवडतात त्यामुळे मी हे परत एकदा मिक्सरला फिरवून घेते आणि हे मिक्सरला फिरवल्याने खूप मस्त बारीकही होते आणि एकजीव होते। तुम्ही पाहू शकता मी अशाच पद्धतीने आता सर्व सारण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। मस्त असं सारण तयार झालेलं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। इथं मी अर्धा किलो बनारसी साखर घेतलेली आहे। आता ही साखर व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता इथं साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता दोन्ही हाताने व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण सारणामध्ये ही साखर मिक्स करून घ्यायची आहे। या बनारसी साखरेचे लाडू खूप छान लागतात, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, चवीला एकच नंबर लागतात। आता सर्व मी साखर यामध्ये मिक्स केलेली आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी तूप घातलेलं आहे गरम करून आणि हे तूप सुद्धा या लाडूच्या सारणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं सारण तयार झालेलं आहे। आता याचे आपण लाडू वळून घेऊया। आता आपल्या एका हातामध्ये मावेल एवढं सारण घ्यायचं आणि याचे मस्त असे लाडू वळून घ्यायचे, म्हणजे एकसारखे लाडू तयार होतात। हे लाडू केवळ चवीला नाही तर शरीराला सुद्धा खूप ताकद देतात। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच उत्तम आहेत आणि या लाडूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयरन, हेल्दी फायबर्स असतात आणि डिंक शरीरामध्ये उष्णता निर्माण करते, तसेच डिंकामुळे आपल्या हाडांना ताकद मिळते। ही रेसिपी एकदम साधी, झटपट आणि घरगुती आहे। एकदा नक्की करून बघा, चव आणि आरोग्य दोन्ही मिळणार। खूप मस्त असे आपले मौसूद ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी मी आपल्या चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर करत असते। तुम्ही पाहू शकता खूप मस्त असे मौसूद आपले ड्रायफ्रूट डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत, चवीला एकच नंबर लागतात। तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा हे लाडू नक्की बनवून बघा। तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते। खूप नरम आणि मौसूद असे आपले लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी सहज तुटतो, म्हणजे मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत। हे लाडू मी खूप सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत, अजिबात जास्त वेळ लागलेला नाही, खूप कमी वेळात आणि अगदी झटपट तयार होतात हे लाडू। तुम्ही नक्की करून बघा,
धन्यवाद.